जरांगेंचा पायी मोर्चा आज संध्याकाळपर्यंत नवी मुंबईत पोहोचणार। पोलीस बंदोबस्त तैनात। लोणावळ्यापासून 81 किलोमीटरचं अंतर पार करत मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकणार। मनोज जरांगेंचा मुंबईकडे येण्याचा मार्ग पोलिसांनी बदलला। जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना, आंदोलकांचा मात्र विरोध। तर सायन पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी। मनोज जरांगेंना नोटीस बजावा। हायकोर्टाचे आझाद मैदान पोलिसांना आदेश। मैदानाची क्षमता 5000 असल्याची जरांगेंना माहिती द्या। पोलिसांना कोर्टाचे आदेश। जरांगेंना कायदेशीररित्या मुंबईत येण्याचा अधिकार नाही, सदावर्ते यांचं वक्तव्य। तर न्यायालयात जाऊ, न्याय मंदिर आम्हाला नक्की न्याय देईल, जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगेंच्या दबावामध्ये येऊन निर्णय घेतल्यास सरकारनं विश्वासघात केला हे सिद्ध होईल, म्हणून आमचा देखील मोर्चा सरकार विरोधातच निघणार, प्रकाश शेंडगेंचा इशारा। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ। शिंदे समितीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची राज्य सरकारची माहिती। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची आज 11 वाजता ईडी चौकशी। कोरोना बॅडीबॅग घोटाळा प्रकरणी चौकशी होणार। खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस। पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवार यांची तब्बल 11 तास ईडीकडून चौकशी। चौकशीनंतर फटाके फोडत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। 1 फेब्रुवारीला पुन्हा चौकशीला बोलावलं, मात्र वाकणार नाही। महाराष्ट्राच्या हितासाठी लढाई सुरूच राहणार। ईडी चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढू, जरांगेंनी आंदोलन टाळावं, मुख्यमंत्री शिंदेंचं पुन्हा एकदा आवाहन। जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। वंचितला देखील बैठकीचं निमंत्रण दिल्याची राऊतांची माहिती। आता आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अमोल कोल्हेंची उलट साक्ष नोंदवली। आज अनिल पाटील आणि सुनील तटकरेंची उलट साक्ष नोंदवली जाणार। मुंबईमध्ये 6 फेब्रुवारीपर्यंतचे जमावबंदीचे आदेश। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून आदेश जारी। मुंबईसह नाशिकमध्ये देखील 15 दिवस मनाई आदेश लागू। विनापरवानगी मोर्चा, आंदोलन, निदर्शनं करण्यास 8 फेब्रुवारीपर्यंत मनाई। मराठा आरक्षण आंदोलन, आमदार अपात्रता सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सूचना। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामं तोडा। आयुक्तांना हायकोर्टाचे आदेश। सर्वेक्षण करून 2 महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना। पावसाचा इशारा। शेतकऱ्यांसह आंबा बागायतदार पुन्हा एकदा चिंतेत। तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार। पुढील काही दिवस दाट धुकं राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात। पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये रंगणार। वैयक्तिक कारणास्तव विराट कोहलीची पहिल्या 2 कसोटीतून माघार। मेरीकॉमची बॉक्सिंगमधून निवृत्तीची घोषणा। चाहत्यांना मोठा धक्का। 6 वेळा विश्वविजेतेपद पटकावणारी मेरीकॉम पहिली महिला बॉक्सर। कुख्यात गुंड शरद